गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। दिंडोरी तालुक्यात गेल्या 7 ते 8 दिवसांपासून उघडीप घेतलेल्या पावसाने आता पुन्हा हजेरी लावल्याने पेरण्या केलेल्या व टोमॅटो, फ्लावर, कोबी आदींसह इतर शेती पिकांना जीवनदान मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचं वातावरण दिसत आहे। गेल्या 2 महिन्यांपासून पडत असलेल्या पावसाने शेतकऱ्यांना सगळं किपोळा करून सोडलं होतं। यामुळे तालुक्यात अनेक शेतकऱ्यांचे शेती पिकांचे नुकसान झालं होतं। सूर्यदर्शन होत नसल्यामुळे द्राक्ष पंढरी म्हणून ओळख असणाऱ्या या तालुक्यामध्ये द्राक्ष शेतीचीही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं शेतकऱ्यांकडून बोललं जात आहे। पाऊस केव्हा उघडे याची सर्वत्र चर्चा होती, त्यामुळे पाऊस कधी उघडे याची सर्व शेतकरी वाट पाहत होते। त्याचे कारणही तसेच होते। सर्वत्र पेरणा न झाल्याने बळीराजा चिंतेत होता, परंतु पावसाने 2 महिन्यानंतर का होईना 8 ते 10 दिवस उघडीप दिल्याने या शेतकऱ्यांनी उशिरा का होईना पेरण्या केल्या। परंतु आता एकदा वातावरणात बदल होऊन गेल्या 2 दिवसांपासून तालुक्यांमध्ये पावसाने हजेरी लावल्याने लागवड केलेल्या पिकांना पेरण्या केल्या। पिकांना या पावसामुळे थोड्या प्रमाणात का होईना जीवनदान मिळाले। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कभी खुशी कभी गम असे चित्र पाहावयास मिळते। एस मराठी न्यूजसाठी बापू चव्हाण, दिंडोरी। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।